दुसरं जत तालुक्यामध्ये एक अप्पर तहसीलदार आहे संघ. आता आज आमच्या सभापतीच्या निवडी होत्या, सभापती आणि उपसभापतीची निवड झाली. सभापतीची सरकारी गाडी आमच्या अप्पर तहसीलदार वापरतायत. कालपासून बीडीओ फोन करतोय, मॅडम गाडी आणून द्या, मॅडम गाडी आणून द्या. मॅडम मध्ये माझ्याकडे गाडी नाही, मग मी कशाने फिरणार? राज्यामध्ये जेवढी अप्पर तहसीलदार झाली त्यांना गाडीच दिली नाही. मी बावनकुळे साहेब आणि मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव पाठवलाय. सांगली जिल्ह्यामध्ये 3 अप्पर तहसीलदार कार्यालय आहेत, एक आष्टा वाळवा तालुक्यातलं, एक प्रॉपर सांगली आणि एक माझं संघ. यांना तेवढी गाडी द्या हो. हे कशाला फिरणार ही लोक? एकदम बॉर्डरवरचा भाग आहे. कन्नड भाषिक 70% लोक आहेत माझ्या मतदारसंघामध्ये. 3 जिल्हा परिषद गटात फक्त मराठी लोक बोलतात, बाकीच्या 6 जिल्हा परिषद गट आणि जत शहरामध्ये सगळी लोक कन्नड बोलतात. काही काही लोकांना मराठी कळत पण नाही. अशी लोक या परिसरामध्ये आहेत आणि त्यामुळे त्या लोकांची सोय व्हावी, त्यांना हेलपाटे घालायला लागू नये, त्यासाठी त्यांना एक कार्यालय द्या, गाडी द्या.